पदवीधरांशी काही संबंध नाही, कदाचित तो शाळेत गेलेला नसेल, तो पदवीधरांचा प्रतिनिधी म्हणून जाणार. हे असा सगळा कारभार बघितल्यानंतर मग शिक्षकांचं जे महत्व आहे ते आपल्याला अधोरेखित करावंच लागतं. एक ज्याला आपण दिशा देण्याचं काम म्हणतो ते तुम्हीच तर करायचं असतं. म्हणजे लहान मुलं आपण सगळेच जण, तुम्ही सुद्धा शाळेतनं शिकून आलेला. एक मातीचा गोळा असतो, प्रमोद नवलकर नेहमी म्हणायचे, ते शिवसेना प्रमुखांच्या बाबतीत म्हणायचे की आमच्या आयुष्याची माती ओली होती, त्यावेळेला शिवसेना प्रमुखांसारखा एक चांगला शिल्पकार आम्हाला लाभला, म्हणून त्यांनी आमच्या मातीच्या गोळ्याची चांगली मूर्ती केली, नाही तर काय झालं असतं काही कळलं नसतं. तर तेच तर तुम्हाला करायचं असतं. आता काय काय ज्या काही साध्या गोष्टी असतात, आपला देशासमोरचे प्रश्न काय आहेत ते प्रश्न त्याच्याबद्दल काही न बोलता, म्हणजे मला काही म्हणून म्हटलं की येते पण ती कोणाची येते तेच कळत नाही. म्हणजे कबुतरांसाठी लोक रस्त्यावरती उतरतात, हजारोच्या संख्येने उतरतात, चांगली गोष्ट आहे. कुत्र्यांसाठी हजारोच्या संख्येने उतरतात, चांगली गोष्ट आहे. हत्तीणीसाठी उतरतात, चांगली गोष्ट आहे. माणुसकी पाहिजे, भूतदया पाहिजे. पण ही भूतदया, ही माणुसकी, ते पहलगाम मध्ये जे आपले नागरिक मारले गेले, जे सैनिक शहीद झाले, ज्या आपल्या माता भगिनींचा सिंदूर पुसला गेला, सिंदूर, त्याच्यासाठी माणुसकी जाते कुठे? हा विषय मी तुम्हाला आता का सांगतोय? कारण अजून 2 ते 3 महिने नाही झाले, पहलगाम मधली घटना घडली. त्याच्यानंतर आपले संरक्षण मंत्री म्हणाले ऑपरेशन सिंदूर अब तक रुका नहीं है, वो चालू ही रहेगा. वो आपले पंतप्रधान म्हणाले कि खून और पानी एक साथ बह नहीं सकता. आनंदाची गोष्ट आहे. मेरे रगो रगो में खून नहीं सिंदूर, गरम सिंदूर बह रहा है. मग त्या गरम सिंदूरचं काय आता कोल्ड्रिंक झालं? थम्सअप, कोका कोला, चला चाय गरम गेला, आता ठंडा 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 लो लिंबू सरबत गेला कुठे तो गरम सिंदूर? तुम्ही क्रिकेट खेळायला परवानगी देताय? आपल्या देशाची टीम ही पाकिस्तान बरोबर आता क्रिकेट खेळणार. मग तुमचा गरम सिंदूर गेला कुठे? जो घराघरात जाऊन तुम्ही सिंदूर वाटणार होता, तो सिंदूर गेला कुठे? लावायचं कुठे तो? कशाला या भाकड कथा करताय तुम्ही? म्हणजे तिकडे शौर्य गाजवलं सैनिकांनी, श्रेय घेतात हे. त्या सोफिया कुरेशी, आपल्या सैन्याच्या त्या जवान, अभिमान वाटावा महिला अधिकारी, त्या महिला अधिकारीला सुद्धा हे भाजपवाले गधडे आतंकवाद्यांची बहीण म्हणण्यापर्यंत यांची मदत गेली, तरी सुद्धा ते डोक्यावरती मंत्री म्हणून तिकडे बसलेत. लाज वाटत नाही या लोकांना देशभक्तीचे थोतांड गाताना? मग कशाला जगभरामध्ये